नमस्कार मित्रमैत्रिणींनो, वाळवण स्पेशलमध्ये आज आपण पाहणार आहे तेलात टाकल्याबरोबर दुप्पट नव्हे तर चारपट फुलणारी पांढरी शुभ्र कुरकुरीत नव्हे तर खुसखुशीत अशी साबुदाणा बटाट्याची चकली। आज व्हिडिओमध्ये एक युनिक मेथड तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बिना साच्या बिना मशीन सुद्धा तुम्ही ही साबुदाण्याची चकली अगदी सोप्या पद्धतीने झटपट अशी बनवून तयार करू शकता। या पद्धतीने केलेली चकली ही बिलकुल बिघडत नाही, परफेक्ट अशी चकली तयार होते। तर बघू शकता तेलात टाकल्याबरोबर चारपट अशी ही चकली फुललेली आहे। तर आजची ही वाळवणाची चकलीची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी साबुदाणा बटाटा चकली बनवण्यासाठी पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे। तर पाव किलोसाठी आपल्याला किती अचूक प्रमाण बटाट्याचं वापरायचं आहे, किती वेळ हे मिश्रण शिजवायचं याची अगदी योग्य पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे। साबुदाणा एका बाउलमध्ये काढून घेऊन 2 वेळा या पद्धतीने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। धुतल्यानंतर साबुदाण्यातील सर्व पाणी आपण काढून टाकलेलं आहे। साबुदाण्यावरती अर्धा इंच राहील इतपतच आपल्याला याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे। तर बघू शकता, तर या पद्धतीने साबुदाण्यावरती पाणी ओतून हा साबुदाणा आपल्याला कमीत कमी 5 ते 6 तासांसाठी भिजत ठेवायचा आहे, पण हा मी रात्रभर भिजत ठेवत आहे। तर साबुदाण्यावरती साधारणतः अर्धा इंच राहील एवढंच पाणी आपण याच्यामध्ये ओतलेलं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी पाहूया साबुदाणा छान असा फुललेला आहे। हातावरती जर या पद्धतीने स्मॅश केला तर आतपर्यंत हा छान मऊसूत झालेला आहे। या पद्धतीने आपल्याला साबुदाणा भिजवायचा आहे, बिलकुल साबुदाण्याची कणी याच्यामध्ये लागली नाही पाहिजे। तर हा भिजवलेला साबुदाणा एका चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने छान असा मोकळा करून घेऊयात। यानंतर आपण उकडलेला बटाटा आहे, साधारणतः वजनी पाहायचं झालं तर अर्धा किलो हा बटाटा आहे। बटाट्याची आपण साल काढून घेतलेली आहे। पाव किलो जर आपला साबुदाणा असेल तर त्यासाठी आपल्याला त्याच्या दुप्पट बटाटा वापरायचा आहे। साधारणतः अर्धा किलो या ठिकाणी आपण बटाटा घेतलेला आहे। बटाटा आपण स्मॅश न करता किसणीवरती किसून घेऊयात। सर्व बटाटा आपला या ठिकाणी किसून झालेला आहे। गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। कढई पातेलं असंही वापरलं तरी चालेल। आता ज्या भांड्याने आपण साबुदाणा मोजून घेतलेला आहे त्याच भांड्याने पाणी घ्यायचं आहे। आता या पातेल्याने मी एक पातेलं साबुदाणा घेतलेला होता, तर 3 पातेले पाणी आपण कढईमध्ये काढून घेतलेलं आहे। या पाण्याला छान अशी खळखळून उकळी आणलेली आहे। याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी मिरचीची पेस्ट घालणार आहे। हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही लाल मिर्च पावडर वापरली तरी सुद्धा चालेल, किंवा प्लेन तुम्ही मिठाची सुद्धा ही चकली बनवू शकता। आता चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊयात। यानंतर याच्यामध्ये आपल्याला साबुदाणा घालायचा आहे। तर अंदाज घेऊनच पाणी घातलेलं आहे। गरज वाटली तर पाणी नंतर आपण गरम करून याच्यामध्ये ॲड करू शकतो, पण सुरुवातीला 3च भांडी पाणी वापरलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण उपवासाला जर तुम्ही जिरे खात असाल तर जिरे सुद्धा घालू शकता। पाण्याला उकळी आल्यानंतर सर्व साबुदाणा आपण या पाण्यामध्ये ॲड करूयात। मिक्स करून घेऊयात। 3-4 मिनिट हा साबुदाणा आपण मीडियम लो फ्लेमवरती छान या पद्धतीने शिजवून घ्यायचा आहे। मधून या पद्धतीने ढवळत राहायचं आहे, जेणेकरून हा साबुदाणा तळाला लागणार नाही। तर मिश्रण थोडंसं घट्टसर वाटत आहे, यासाठी अर्ध पातेलं पाणी साईडच्या गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। सुरुवातीला खूप जास्त पाणी न घालता गरज वाटली तर तुम्ही नंतर पाणी ॲड करू शकता। तर हे नंतरचं अर्ध पातेलं आपण आता पाणी ॲड करूया। तुम्ही बघू शकता मिश्रण जास्त घट्टसर झाल्यासारखं या ठिकाणी दिसून येत आहे। मिश्रण घट्टसर झालं तर डायरेक्ट थंड पाणी या मिश्रणामध्ये न घालता गरमच पाण्याचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपली चकली छान अशी तयार होईल। तर हे कडक असं पाणी किंवा पाणी उकळून घेऊ शकता, गरम करून जरी घेतलं आणि तर ॲड केलं तरी सुद्धा चालेल, पण थंड पाणी न घालता गरम किंवा उकळलेलंच पाणी घालायचं आहे। मी पाणी उकळून घातलेलं आहे। मिक्स करून घेऊयात आणि हे मिश्रण असंच आपल्याला थोडंसं साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आता
5 मिनिटांनंतर साबुदाणा बऱ्यापैकी ट्रान्सपरंट झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण किसून घेतलेला बटाटा ॲड करूया आणि छान असा तो मिक्स करून घेऊयात। तर या ठिकाणी बटाटा सर्वात शेवटी आपल्याला मिक्स करायचा आहे, कारण बटाटा उकडलेला आहे, शिजवून घेतलेला आहे आणि साबुदाणा सुद्धा भिजवून घेतल्यामुळे लगेचच ट्रान्सपरंट होतो, खूप जास्त वेळ लागत नाही। साधारणतः हे सर्व मिश्रण शिजण्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनिटे लागतात। तर पाहू शकता मिश्रण छान असं घट्टसर झालेलं आहे। हे बटाटा घातल्यानंतर अजून आपण 5 मिनिट शिजवून घेतलेलं आहे। मस्त असं हे आपलं चकली तयार करण्यासाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे, बघू शकता। हे इतकंसं घट्टसर आहे। या पद्धतीने आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। या ठिकाणी मिश्रण बघू शकता तुम्ही, छान असं हे घट्टसर दिसत आहे। साबुदाणा सुद्धा ट्रान्सपरंट झालेला आहे। तर या पद्धतीने मिश्रण तयार झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थोडंसं थंड करून घेऊयात। हलकंसं थंड झाल्यानंतर साबुदाणा अजूनच जास्त ट्रान्सपरंट दिसतो, बघू शकता। तर खूप जास्त गार न करता हलकंसं कोमट असताना त्याची आपल्याला चकली तयार करायला घ्यायची आहे। खूप देखील जास्त थंड हे मिश्रण करायचं नाही, पण खूप जास्त गरम असताना देखील आपल्याला याच्या चकल्या तयार करायच्या नाही। आता चकली बनवण्यासाठी या ठिकाणी आपण दुधाची बॅग वापरू शकतो। या पद्धतीने किराणा मालाच्या दुकानात किंवा डीमार्ट म्हणून आणलेली कॅरी बॅग सुद्धा वापरू शकतो किंवा पाइपिंग बॅग सुद्धा तुम्ही वापरू शकता। पण आज मी किराणा मालाच्या दुकानातून आणलेली ही कॅरी बॅगच वापरणार आहे। तर साबुदाणा चकलीचं हे मिश्रण छान असं हलकंसं कोमट आहे, तेव्हाच आपल्याला हे या बॅगमध्ये भरून घ्यायचं आहे। बिना साचा बिना मशीन आज ही चकली तयार करणार आहोत। तर अगदी सोपी पद्धत दाखवत आहे। सोऱ्या नसेल तर आपल्याला जर चकली बनवायची असेल तर प्रश्न पडू शकतो की काय करायचं। तर अशा वेळेस ज्या मित्रमैत्रिणींकडे सोऱ्या नाही तर त्या ही पद्धत नक्की वापरू शकतात। थोडंसं मिश्रण यामध्ये भरून घेतलेलं आहे, बघू शकता। आता कात्री घेऊन याला एका साईडला एक छोटासा एक होल पाडून घेणार आहे। थोडीशी एका बाजूने ही कट करून घेऊयात। आता कागदाला या ठिकाणी आपण तेल वगैरे लावलेलं नाही, अगदी सुंदर अशी चकली तयार होते, बघू शकता तुम्ही। तर याच पद्धतीने आपण सर्व पिठाच्या चकल्या तयार करून घेऊयात। घरामध्येच फॅनखाली ह्या 1 दिवस सुकवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी याला छान असं कडकडीत मी ऊन देणार आहे। ही चकली 1 दिवस घरामध्ये आणि दुसऱ्या दिवशी कडकडीत अशी उन्हामध्ये वाळवून घेऊयात। चकल्या छान अशा वाळून तयार झालेल्या आहेत। आता आपण तळून पाहूया। त्यासाठी गॅसवरती तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे। तेल कडकडीत असं गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि चकल्या छान अशा तळायच्या आहेत, बघू शकता। चकली छान अशी चौपट फुलत आहे आणि पांढरी शुभ्र सुद्धा दिसत आहे। ही चकली कडक न लागता छान अशी खुसखुशीत लागते। घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण खाऊ शकतील इतकी छान खुसखुशीत अशी ही चकली बनवून तयार होते, अगदी सुरेख दिसत आहे, बघू शकता। तुम्ही सुद्धा या पद्धतीने साबुदाणा आणि बटाट्याची चकली नक्की बनवून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। लवकरच भेटूया वाळवणाच्या अजून एका सोप्या रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा, असे छान छान पदार्थ खात राहा। धन्यवाद।